प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात दूध उत्पादन शेतकऱ्यांना प्रति लिटर 30 रुपये तर शासनाकडून 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. सदरचे दर हे 1 जुलैपासून राज्यभर लागू केले जातील असे स्पष्ट करतानाच दूध भुकटीकरिता प्रति किलो 30 रुपये अनुदान देण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. अनुदानविषयक निवेदन मी आपल्या संमतीने सभागृहापुढे मांडतो. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम राज्यातील दूध खरेदी दरावर झाला होता. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनानं अर्थसंकल्पामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरता दिनांक 1 जुलै 2024 पासून 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक 1 जुलै 2024 रोजी राज्यातील सहकारी व खाजगी दूध संस्थांची तसेच शेतकरी प्रतिनिधी यांच्या समेत बैठक आयोजित करण्यात आली होती. दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी विचारात घेता प्रति लिटर 30 रुपये भाव राज्यातील सर्व सहकारी व खाजगी दूध संघांनी शेतकऱ्यांना द्यावा असे सर्व सहमती निश्चित करण्यात आले. त्यानंतर शासन 5 रुपये प्रति लिटर अनुदान थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करेल, जेणेकरून दूध उत्पादक शेतकऱ्यास 35 रुपये प्रति लिटर दर मिळून त्याला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर बटरचे दर कमी झाल्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दूध पावडरचा साठा शिल्लक आहे. राज्य शासनाने याबाबत उपाययोजना म्हणून राज्यातील जे प्रकल्प दूध भुकटी निर्यात करतील त्यांना निर्यातीस प्रोत्साहन म्हणून 30 रुपये प्रति किलो दूध भुकटी निर्यातीकरता अनुदान देण्याचा देखील निर्णय शासनाने घेतला आहे. 15,000 मेट्रिक टन दूध भुकटी निर्यातीकरता हे अनुदान असेल. शासन राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. तर शेतकऱ्यांना दुधाला रास्त बाजारभाव मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास शासन कटिबद्ध आहे. रिप्लाय पालांच्या अभिभाषणावर